नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला आपण आता आपला पुढचा भाग पाहूया. पुढची एक कविता आहे पहा. कवितेचं नाव आहे सुट्टीच्या दिवसात. आहे की नाही? आता आपल्याला दिवाळीची सुट्टी होती. सुट्टीच्या दिवसात काय काय घडतं ते आम्हाला या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. काय काय घडतं रे? सुट्टी पहा. ज्यावेळेस आपल्याला शाळेमध्ये सूचना येते आणि सांगितलं जातं की उद्या या कारणामुळे शाळेस एक दिवसाची सुट्टी राहील. सुट्टी म्हटलं की सगळी मुले ओरडतात, वा छान, त्यांना आनंद होतो. का आनंद होतो रे? कारण सुट्टीचा दिवस हा वेगळा असतो. परीक्षा संपतात, प्रथम सत्र परीक्षा संपते, द्वितीय सत्र परीक्षा संपते आणि परीक्षा संपली की सुट्टी लागते. शेवटचा पेपर झाला की सगळ्यांना अतिशय आनंद होतो. का आनंद होतो? तो सुट्टी असते. मग सुट्टीत असं नेमकं काय होतं की ज्यामुळे आपल्याला खूप आनंद होतो? काय होतं रे? कशामुळे आपल्याला सुट्टी आवडते? तर या ठिकाणी या कवितेमध्ये या मुलांना सुट्टी कशी आवडते, का आवडते, सुट्टी दिवसात काय काय होतं सुट्टी असल्यावरती, ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण पाहूया 15वी कविता, सुट्टीच्या दिवसात. पहिलं कडवं पाहूया आपण. सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे. सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे. इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खालीवर वर खाली व्हावे. सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावं. सुट्टीच्या दिवसात असं वाटतं खुशाल छानपैकी पक्षासारखं आकाशात उडावं. का आकाशात उडावं असं वाटतं? रोज रोज आपण ज्या गोष्टी पाहतो किंवा रोज रोज ज्या गोष्टी करतो त्याचा आपल्याला कंटाळा आलेला असतो. आणि मग एक दिवस सुट्टीच्या दिवशी असं वाटतं की खुशाल आपण आकाशात उडावं. आकाशातून खाली काय काय आपल्याला दिसतं ते पाहावं. इमारती, रस्ते, झाडं, पक्षी, प्राणी, सगळं काही. वरती गेलं की छानपैकी आपल्याला असं नेहमी वाटतं, पहा विमानात बसावं आणि विमानात बसून आपण खाली पाहावं, खाली कसं दिसतं, आहे की नाही? मी या ठिकाणी या मुलांना असं वाटतं सुट्टीच्या दिवसात वाटते आकाशात खुशाल उडावं. इंद्रधनुच्या घसरगुंडीवर. आता या ठिकाणी मुलगी दिसते पहा, आणि ती घसरगुंडी तिने केलेली आहे. खरं तर ती खरोखरची घसरगुंडी नाही, तर ती कशाची? इंद्रधनू. इंद्रधनुष्य दिसतं कधी? पावसाळ्यात पहा. सूर्याच्या बाजूला असं गोल सप्तरंगाचं 7 रंगाचं इंद्रधनुष्य दिसतं. त्याला रेनबो असे म्हणतात इंग्रजीमध्ये. सूर्यप्रकाश ज्यावेळेस पाण्याच्या थेंबातून आरपार जातो त्यावेळेस त्याचं वक्रीभवन होतं, म्हणजे त्याची दिशा बदलते आणि त्यामुळे सूर्यप्रकाश जो 7 रंगांचा बनलेला आहे ते 7 रंग वेगळे होतात आणि मग आपल्याला 7 रंगाचं इंद्रधनुष्य दिसतं. त्याला आपण इंद्रधनुष्य असे म्हणतो किंवा रेनबो असे म्हणतो. तर या मुलांना असं वाटतं त्या इंद्रधनुष्याची घसरगुंडी येते, कारण ते असं आहे का खाली आहे. काही ना वाटतं त्या इंद्रधनुष्याचं ते असं गोल आहे त्याच्यातच जाऊन बसावं. तर त्या इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर खुशाल खाली वर आणि वर खाली व्हावं. पुढे पहा. सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा घमघमणारा. निराळा म्हणजे काय? वेगळा. सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा, निराळा वास. घमघमणारा. घमघमणारा म्हणजे सगळीकडे घमघमाट सुटलेला, सगळीकडे सुंदर वास सुटलेला. आता खरं तर वास कशाचा येतो रे? पदार्थांचा, आहे की नाही? जसं जत्रेत गेलो, बाजारात गेलो की आपल्याला काही गोष्टींचा छान घमघमणारा वास येतो. मग भजी तळत असतील घरामध्ये किंवा रस्त्यावरती तर त्याचाही घमघमाट सुटतो इकडं तिकडं, म्हणजे तो आपल्याला आवडतो, हवा हवासा वाटणारा. मग सुट्टीचे दिवस असे आपल्याला हवेसे वाटतो, त्याला एक वेगळाच वास असतो. आता खरं तर सुट्टीच्या दिवसाला वास नसतो, पण आपल्याला हवासा वाटतो तो. म्हणून म्हणतात सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा, वेगळा, घमघमणारा. रोजचा जसा दिवस असतो तसा दिवस नसतो तो वेगळा असतो. उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा.
आता माळावरती उन्हाळ वारा, उन्हाळ म्हणजे काय रे? खोडकर, खोड्या करणारा. माळावर ज्यावेळेस वाऱ्याची झुळूक येते ती कशी अंगाला सुखावून जाते छानपैकी. तो आपल्या अंगाला झोंबतो, आपल्या अंगाला बिलगतो, आहे नाही? बिलगणे म्हणजे मिठी मारणे. बिलगणे म्हणजे काय? मिठी मारणे. जसं काही तो वारा आपल्या अंगाला बिलगतो, छान वाटतं, आहे की नाही? जसं आईला आपलं बाळ आपल्या अंगाला तिला बिलगलं जाऊन मिठी मारली की आईला खूप छान वाटतं, गोड वाटतं. तसं तो जो उन्हाळ वारा आहे माळावरचा, माळ म्हणजे शेत, ते शेतावरती वारा झुळझुळ वाहतोय, तो अंगाला एकदा म्हणजे उन्हामध्ये घाम येतो. ऊन कसं कसं होतं आपल्याला, की नाही? उन्हाने लाही लाही होते, त्यावेळेस गार वारा सुटला की छान वाटतं. तसं सुट्टीच्या दिवसामध्ये उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा. हा जो उन्हाळ वारा आहे, खोडकर वारा आहे, तो माझ्या अंगाला मिठी मारल्यासारखा मला वाटतो. पुढे पहा, सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग. ज्यावेळेस सुट्टीचा दिवस असतो त्यावेळेस नेहमीचं जे जग असतं, जग म्हणजे आजूबाजूचा परिसर सगळा, तो वेगळा वाटतो आपल्याला. तुम्हाला असं कधी वाटतंय का रे काय सगळं काहीतरी वेगळं आहे? असे काही प्रसंग असतात की त्यावेळेस सगळं वेगवेगळं वाटतं. घरं तीच असतात, रस्ताही तोच असतो, परंतु तरी वेगळं वाटतं. पहा, ज्यावेळेस आपला वाढदिवस असतो ना, त्यावेळेस आपल्याला सगळं असं वेगवेगळं काहीतरी झाल्यासारखं वाटतं. दिवाळीचा सण असतो त्यावेळेससुद्धा आजूबाजूचा परिसर पूर्णपणे बदललेला आपल्याला दिसतो. तसं सुट्टीच्या दिवशी जादूने जसं काही जादू होते आणि त्यामुळे जे नेहमीचं जग आहे ते अद्भुत होतं, वेगळं होतं, आहे की नाही? आश्चर्यकारक, त्याच्यामध्ये बदल घडतात. अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक. पुढे, मळक्या विटक्या वस्तूंवरती नवतेजाची चमके झगमग. मळक्या विटक्या वस्तू, जुन्या ज्या वस्तू आहे, मळके मळके किंवा विटली, विटलेली म्हणजे ज्याचा रंग उडालेला असतो, त्याला कपडे विटतात म्हणजे कपड्याचा रंग जातो, मळतात. मळक्या विटक्या वस्तूंवरती ज्या जुन्या आहे, ज्याचा रंग उडालेला आहे, नवतेजाची चमके झगमग. नवतेज, नवीन तेज, प्रकाश, चमकणे, झगमग, आहे की नाही? माळा झगमगतात. असं वाटतं की त्याच्यावरती त्याच्या ज्या जुन्या वस्तू आहेत त्यासुद्धा नवीन झालेल्या आहे. सुट्टीच्या दिवशी रोज आपली सायकल लावलेली असते, त्याच्याकडे आपण फक्त पाहतो आणि शाळेत येतो. पण सुट्टीच्या दिवशी असं वाटलं ना आपल्याला आता ती खेळायची की ती सायकलसुद्धा चमकून येते, चमकते, ती वेगळी वाटते आपल्याला, वेगळी भासते आपल्याला. सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत. आता सुट्टीचे दिवस असतो का आपल्याला प्रचंड शक्ती आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. आपल्याला खेळायचं असतं, कुठंतरी फिरायचं असतं, काहीतरी करायचं असतं नवीन, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रचंड शक्ती उसळते, बाहेर येण्याचा प्रयत्न करते, वर येण्याचा प्रयत्न करते. सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळतं, वाटे पोहू साती सागर. असं वाटतं आपल्याला, 7 समुद्र 7 सागर. आपल्याला माहिती आहे महासागर हे 7 आहे की नाही? आपल्या भारताच्या शेजारी हिंदी महासागर आहे, पॅसिफिक, आर्टिक महासागर, तर असे जे सागर आहे, पॅसिफिक महासागर, प्रशांत, तर हे महासागर असे एकूण किती आहे? 7 सागर. महासागर म्हणजे मोठे समुद्र. तर असं वाटतं की त्या दिवशी आपण हे 7ही सागर पोहून जाऊ, इतकी शक्ती, इतकं चैतन्य आपल्या शरीरामध्ये निर्माण होतं. गगनचुंबी ओलांडू पर्वत. गगनचुंबी, गगन म्हणजे आकाश, चुंबणारे म्हणजे त्याला शिवणारे. पर्वत, पर्वत खूप उंच उंच पर्वत, गगनचुंबी म्हणजे खूप उंच पर्वत. असं वाटतं तो पर्वतसुद्धा आपण ओलांडून पलीकडे जाऊ, इतकी शक्ती आपल्यामध्ये त्यावेळेस येते. सुटे भान काळाचे सगळे. काळ म्हणजे वेळ, वेळेचं भान राहत नाही आपल्याला. भान म्हणजे लक्ष. आपण खेळायला गेल्यानंतर आपल्या लक्षात राहतं काही वेळ, आईला सांगून जातो पण अर्ध्या तासात येतो, पण एकदा खेळायला सुरुवात केली की वेळेचं भान राहत नाही. 2-2, 3-3 तास आपण खेळतो. सुटे भान काळाचे सगळे. सुट्टीमध्ये कसे काय ते काय माहिती आहे? सुट्टीमध्ये असं काहीतरी होतं की वेळ कशी जाते तेच कळत नाही. शाळेत आल्यानंतर वेळ जातच नाही. काम सांगितलं की आपला वेळच जात नाही. समजा आपल्याला सांगितलं अभ्यास कर अर्धा तास, की असं वाटतं तो अर्धा तास कधी संपतोय,
खूप मोठा वाटतो तो अर्धा तास, पण खेळायला सोडलं तर तोच अर्धा तास आपण तर आत्ताच तर गेलो होतो. म्हणजे सुटे भान काळाचे सगळे सुट्टीमध्ये कसे काय ते आठवड्या महिन्या वर्षाचे कालचक्र मोडूनच पडते. आणि मग हे कालचक्र, काळाचं चक्र आहे की नाही. काळचक्र म्हणजे कसं, सकाळ दुपार संध्याकाळ, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ, हे चक्र असतं. सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ होते, पुन्हा सकाळ होते, दुपार होते, दिवसाचं चक्र आहे की नाही. वर्षाचं ऋतूचक्र म्हटलं की उन्हाळा झाला का उन्हाळा गेला की पावसाळा सुरू होतो, पावसाळा गेला की पुन्हा हिवाळा, हिवाळा संपला की उन्हाळा. हे ऋतूचक्र मोडून पडतं का, तर आपल्याला कशाचंही भान राहत नाही. सुट्टीच्या दिवसात कशाचं भान राहत नाही. आपली सुट्टी संपते तरी म्हणतो अरे आत्ता सुट्टी लागली होती, एवढ्या लवकर कशी संपली, आहे की नाही. म्हणजे हे सगळं चक्र मोडून पडतं. अशा प्रकारे सुट्टी ही अद्भुत असते. सुट्टीच्या दिवसात आपल्याला अद्भुत वाटतं, आपलं जग बदलून जातं, आपल्यामध्ये प्रचंड उत्साह सळसळतो, शक्ती निर्माण होते, आपण कुठलीही गोष्ट करायला तयार होतो. अशा प्रकारे सुट्टीमध्ये आपलं आयुष्य असतं. तर अशा प्रकारे छानशी छोटीशी कविता आहे सुट्टीच्या दिवसात. सगळ्यांना ही कविता समजली असेल. या कवितेची चाल मी तुम्हाला पाठवणार आहे. ती चाल ऐकायची आणि त्याप्रमाणे म्हणण्याचा सराव करायचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही कविता आपल्या वहीमध्ये छानपैकी लिहून काढायची आहे. सुंदर हस्ताक्षरात, अक्षर खूप सुंदर, हळूहळू लिहा पण सुंदर हस्ताक्षर आलं पाहिजे. लक्षात आलं सगळ्यांच्या? कळालं? ठीक आहे, आपण थांबूया इथं आणि पुन्हा भेटूया आपल्या दुसऱ्या तासाला. आजचा अभ्यास काय, कविता लेखन करायचं आहे आणि मी तुम्हाला जो गायनाचा व्हिडिओ पाठवणार आहे त्याप्रमाणे कविता गायन करायचा प्रयत्न करायचा आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? चला तर आपण आता थांबूया. ठीक आहे, नमस्कार.